स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सर्वजण हॉस्पिटलमध्ये असतात, सर्व खूप अस्वस्थ असतात आणि त्याचवेळी डॉक्टर बाहेर येतात. शांतनू आणि पल्लवी पटकन त्यांच्याजवळ जातात. शांतनू म्हणतो की डॉक्टर, आम्ही तिला बघू तरी शकतो ना? तेव्हा डॉक्टर म्हणतात की हो, तुम्ही तिला बघू शकता. आत्ताच त्यांना ICUमध्ये शिफ्ट केले, पण तुम्ही गर्दी करू नका. कोणीतरी एक दोघांनी जा आतमध्ये. घरातले सर्वजण खूप अस्वस्थ झालेले असतात. मग मोठी आई पुन्हा रडण्याचं नाटक सुरू करते. मोठे काका म्हणतात की सुपर्णा, शांत हो, सगळं नीट होणार आहे. मग शांतनू तिथून निघतो आणि आदिती मॅमकडे येतो. आदिती मॅम ICUमध्ये असतात तेव्हा शांतनू त्यांच्या पायाजवळ बसतो. पायाला हात लावून ढसाढसा रडत असतो. पल्लवीसुद्धा शांतनूच्या खांद्यावर हात ठेवून त्याला धीर देत असते. शांतनू म्हणतो की रडणार नाहीये मी रडलो तर हिला खूप त्रास होतो ना. आई तू माझ्या डोळ्यात पाणी बघू शकत नाहीस ना? बघ, मी डोळे पण पुसले. प्लीज एकदा डोळे उघड ना, एकदा उठून बस ना आई. मला खूप बोलायचे तुझ्याशी. मला माहिती आहे तू माझ्यावर खूप रागवली आहेस. मी खूप त्रास दिलाय तुला, खूप अपमान केलाय तुझा. मी कधीच तुला आई म्हणून हाक नाही मारली, पण मी आता असं कधी वागणार नाही. तू म्हणशील ते सगळं काही करेल, अगदी तुझ्या मनासारखं वागेल. पण प्लीज आई, तू माझ्याशी एकदा बोल ना. ते डॉक्टर म्हणतायत की काही सांगू शकत नाही. असं कसं होईल? आई, तू सांग ना त्यांना की ते चुकीचं बोलताय. तू त्यांना चुकीचं ठरव ना आई. आई उठ ना. मी तुला कधीच त्रास देणार नाही आई. तू म्हणशील ते सगळं ऐकेल मी. पण प्लीज आई उठ ना, लवकर बरी हो. शांतनूचं रडू काय आवरत नसतं तेव्हा पल्लवी पुन्हा एकदा शांतनूला आधार देते. शांतनू म्हणतो की आई, जर तू माझ्याशी बोलली नाहीस तर मी इथून निघून जाईन. मी खरंच जाईल तुला सोडून. आई उठ ना प्लीज, मी बोल ना माझ्याशी प्लीज. पल्लवी म्हणते की हो शांतनू, हो, तुमचं आई नक्की ऐकणार आहेत. आणि माझं मन मला सांगतंय की लवकरच बऱ्या होतील त्या. तुमचं प्रेम त्यांना उठवेल, तुम्ही नका काळजी करू. तेवढ्यातच तिथे प्रदीप येतो. प्रदीप शांतनूला म्हणतो की बाहेर पोलीस आले, ते प्रभुदादाला काही प्रश्न विचारताय. मला असं वाटतंय की तू बाहेर आला तर बरं होईल. पल्लवी म्हणते की हो येतो. शांतनू चला. आणि मग शांतनू, प्रदीप आणि पल्लवी तिथून निघून जातात. तर इकडे इन्स्पेक्टर प्रभाकर सरांना प्रश्न विचारत असतात, माहिती विचारत असतात. हे बघा साहेब, तुम्ही जर मला हल्ल्याची माहिती दिली नाही तर मी त्या गुंडांना कसा पकडू? इन्स्पेक्टर म्हणतात की हे बघा साहेब, तुम्ही जर हल्लेखोरांची माहिती जर दिली नाही तर आम्ही त्या हल्लेखोरापर्यंत कसं पोहोचू? साहेब प्लीज बोला काहीतरी. परंतु प्रभाकर सर काहीच उत्तर देत नसतात आणि कसेच व्यक्त होत नसतात. मग मोठे काका म्हणतात की हे बघा साहेब, आदिती सूर्यवंशी यांच्यावर हल्ला झालाय आणि त्यांची परिस्थितीसुद्धा खूप क्रिटिकल आहे. त्यामुळे प्रभाकर सरांना धक्का बसलाय. ते आता काहीही बोलू शकत नाही. तुम्ही जर शांतनू सूर्यवंशीशी बोललात तर ते तुम्हाला सर्व सांगतील. इन्स्पेक्टर म्हणतात की ठीक आहे. मग इन्स्पेक्टर शांतनूच्या जवळ येतात. ते शांतनूला म्हणतात की मिस्टर शांतनू, मी तुमची मनस्थिती समजू शकतो, पण मला थोडी माहिती हवी आहे. त्या रात्री नक्की काय झालं? तुम्ही काय बघितलं हे मला सर्व तपशीलद्वारे सांगा. आणि मग शांतनू घडलेला सर्व प्रसंग इन्स्पेक्टरला सांगू लागतो. शांतनू सांगतो की मी बाहेर कसा आलो, नंतर आदिती मॅम तिथं आल्या, मला दूर कसं लोटलं आणि त्यांनी ती गोळी स्वतःच्या छातीवर झेलली. हा सर्व प्रसंग शांतनू इन्स्पेक्टरला सांगत असतो. पल्लवीसुद्धा तिला असलेली माहिती इन्स्पेक्टरला देत असते. सगळी माहिती ऐकल्यावर इन्स्पेक्टर म्हणतात की ठीक आहे, गुन्हेगार जर बाहेरचे असतील तर सापडतीलच. तशीही पोलिसांना सांगून मी नाकाबंदी केलेली आहे. मिस्टर शांतनू, तुम्हाला काय वाटतं, तुमचा कोणावर संशय? आदिती सूर्यवंशी यांचं कोणाशी काही वैर वगैरे? शांतनू म्हणतो की नाही इन्स्पेक्टर साहेब, खूप साधी आणि सरळ आहे ती. कधी कोणाला त्रास होईल अशी कधीच वागली नाही ती. मग तिचं कोणाशी कसं वैर असेल? तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की थँक्यू, तुम्ही आम्हाला जी माहिती दिली त्यापासून मनापासून धन्यवाद. काही लागलंच तर पुन्हा येईल चौकशीला. ठीक आहे, येतो मी. असं म्हणूनच इन्स्पेक्टर तिथून निघून जातात. शांतनू मागे म्हणत असतो की किती प्लॅनिंग केलं होतं आज तिच्यासाठी. हा दिवस किती स्पेशल करायचा होता आणि हे सर्व काय होऊन बसलं. मग मोठे काका तिथे येतात, शांतनूला समजावू लागतात. ते म्हणतात की शांतनू, आपण दुसऱ्या कुठल्या तरी चांगल्या डॉक्टरला दाखवूयात.
माझ्यावर विश्वास ठेव, ती नक्की बरी होणार आहे. आणि मग शांतनू प्रभाकर सरांकडे जातो. प्रभाकर सरांची मनस्थिती पूर्ण खालावलेली असते. ते काहीही बोलत नसतात आणि एकटक नुसते बघत असतात. मग शांतनू प्रभाकर सरांना उठवतो, त्यांना धीर देतो आणि तो आदिती मॅडमकडे घेऊन येतो. दुरूनच काचेमधून प्रभाकर सर आदिती मॅमला बघत असतात. शांतनू बोलू लागतो की बाबा तुम्ही एकदा बोला ना आईंशी. तिला सांगा की लवकर बरी हो. आता आपण सर्व एकत्र आलोयत ना, आता बोला ना तिच्याशी तुम्ही. तिला सांगा ना लवकर बरी हो म्हणून. बाबा बोला ना काहीतरी. पल्लवी देखील म्हणत असते की बाबा तुम्ही असा स्वतःला त्रास करून घेतायत, ते आईंना नाही आवडणार. प्लीज काहीतरी बोला, कदाचित तुमचा आवाज ऐकून त्या शुद्धीवर येतील. प्रभाकर सर कसेच व्यक्त होत नसतात, काहीच बोलत नसतात. त्यांना फारच जोराचा झटका बसलेला असतो. मग मोठी आई शहाणपणा करत मध्येच बोलू लागते, अहो भाऊजी बोला काहीतरी, नाहीतर परत कधी बोलायला मिळेल नाही मिळेल. मोठ्या आईचं हे बोलणं ऐकल्यावर सर्वजण तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतात. शांतनू तर प्रचंड चिडतो. तो म्हणतो, काय वाटेल ते बोलू नकोस मोठी आई. तू जर हे असं निगेटिव्ह बोलणार असशील ना, आणि चांगलं बोलणं जर तुला जमतच नसेल तर घरी जा तू. प्लीज तू अजिबात इथे थांबू नकोस. हे ऐकून मोठ्या आईला चांगलाच धक्का बसतो. मोठे काका देखील आश्चर्याने शांतनूकडे बघत असतात. कारण शांतनू पहिल्यांदा आवाज चढून मोठ्या आईशी बोललेला असतो. नंतर मग विनायक तिथे येतो आणि म्हणतो की अगं आई काय बोलतीयस तू हे? इकडे आम्ही प्रत्येकजण आदिती काकू लवकरात लवकर बरे व्हावी याचा विचार करतोय. आणि तू हे काय बोलतीयस? तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. मग शांतनू म्हणतो की तू अशी कशी बोलू शकतेस मोठी आई? ती माझी आई आहे आणि तिच्याबद्दल मी असलं काहीही ऐकून घेणार नाही. सगळ्यांनी लक्षात ठेवा, आईला काहीच होणार नाही. आई ठणठणीत बरी होऊन घरी येणार आहे. त्यामुळे भलतेच विचार करून भलतेच तर्क काढून रडत बसू नका. अगदी बरी होणार आहे ती. मग मोठी आई पुन्हा सारवासारव करू लागते. शांतनू अरे कशाला गैरसमज करून घेतोयस? अरे आदिती बरी होऊन जर घरी आली ना तर माझ्या इतका आनंद दुसरा कोणालाच होणार नाही. अरे पण डॉक्टरांनी परवानगी दिल्याशिवाय भाऊजी तिच्यासोबत बोलू शकणार नाहीत असं म्हणायचं होतं रे मला. मग विनायक चिडतो आणि म्हणतो की आई मग तसं स्पष्ट बोल ना. इथं कोणाची मनस्थिती आहे का तू कुठल्या अर्थी बोलते त्याची ऐकण्याची? तेवढ्यातच डॉक्टर बाहेर येतात आणि म्हणतात की किती मोठा आवाज करताय तुम्ही सर्वजण. प्लीज ज्यांची गरज आहे त्यांनीच इथं थांबा, बाकीचे सर्व जा बरं. मग शांतनू तिथे येतो आणि म्हणतो की डॉक्टर मी जर आतमध्ये थांबलं तर चालेल का? डॉक्टर म्हणतात की हो चालेल, पण कोणीतरी एकानेच. बाकीच्यांनी प्लीज दूर जावा. शांतनू आतमध्ये येतो. प्रभाकर तसेच काचेमध्ये दुरून आदिती मॅमकडे बघत असतात. मोठी आई पुन्हा नाटकं सुरू करते आणि म्हणते की पल्लवी अगं काय घडलं ग हे? अगं ध्यानी मनी नसतानाही असं अचानक. पल्लवी खूप रागावते आणि मोठ्या आईचा हात झटकारते. मग मोठी आई थोडी घाबरतच दूर होते. मग विभावरी पल्लवीच्या जवळ येते. मेघनासुद्धा जवळ येते आणि म्हणते की पल्लवी अगं हे काय होऊन बसलं ग? विभावरी म्हणते की हो ना, आज त्यांना त्यांचा शांतनू मिळणार होता आणि हे असं घडलं. खरंच खूप वाईट घडलं हे. मग पल्लवी म्हणते की आईचं सुख बघवलं नसेल काही जणांना, असं ती मोठ्या आईकडे बघून म्हणत असते. मोठी आई आता घाबरते आणि इकडे तिकडे बावरलेल्या नजरेत बघू लागते. मग विनायक म्हणतो की आई ज्याने कोणी हे केलंय ना आपण त्याला नक्की शोधून काढूयात. अगं पोलीससुद्धा तपास करताय आणि तुला पण आता मन घट्ट करायला हवं. शांतनू पार खचून गेलाय ग, आता त्याला तुलाच सांभाळायला हवं. पल्लवी म्हणते की हो दादा मी आहे इथे, मी सावरेन त्यांना. पण ज्यांनी कोणी हे केलंय ना त्यांना तर मी सोडणार नाही. माझ्या माणसांकडे वाईट नजरेने बघणाऱ्यांना मी पण आता बघून घेईल. विनायक म्हणतो की पल्लवी तू काळजी करू नकोस, आम्ही सर्वजण आहोत तुझ्यासोबत. आदिती काकूला या अवस्थेत नाही बघू शकत ग. खूप केलंय ग तिने आमच्यासाठी. आदिती मॅमला न्याय मिळवून देण्यासाठी मी तुमची मदत करेल. पल्लवी म्हणते की दादा मी एक रिक्वेस्ट करू का? म्हणजे शांतनू तर इथे आहेच, मीही थांबते. म्हणजे आपण सर्व बऱ्याच वेळ इथं आहोत, सर्व दमलेत. सर्वांनी इथं थांबण्याची गरज नाही आहे. तुम्ही प्लीज सर्वांना घरी घेऊन जाता का? तेव्हा विभावरी म्हणते की नाही नाही पल्लवी, तुम्हाला इथे सोडून आम्ही घरी जाऊन करू तरी काय? पल्लवी म्हणते की प्लीज ऐका, तुम्ही सर्वजण जा घरी आणि डॉक्टरांना त्यांचं काम करू द्यात. मी आहे इथे आणि जर अगदीच काही वाटलं तर मी तुम्हाला फोन करेलच.
मग विनायक म्हणतो की मला असं वाटतंय की पल्लवी म्हणते ते बरोबर आहे. आपण सगळ्यांनी इथे थांबून गर्दी करण्यात काहीही अर्थ नाहीये. त्यापेक्षा आपण घरी जाऊयात आणि डबा वगैरे घेऊन येऊयात. मग मेघना म्हणते की पल्लवीजवळ कोणीतरी थांबायला हवं ना. पल्लवी म्हणते की मेघनाताई तुम्ही नका काळजी करू. प्रदीप म्हणतो की पल्लवी म्हणते ते बरोबर आहे. आणि सगळे एकाच वेळी थकले तर कसं होणार आहे. मोठी आई म्हणते की हो बरोबर आहे, आपण घरी जाऊयात. आदितीसाठी अखंड दिवा तेवत ठेवायचा आहे मला. विनायक मी तुझ्याकडे काळा धागा देईल, तू बांध बरं का आदितीला. तिला वाढदिवसाच्या दिवशी तरी असं व्हायला नको होतं. कोणाची दृष्ट लागली काय माहिती. असं म्हणून मोठी आई पुन्हा रडण्याचं नाटक करू लागते. आता मात्र पल्लवी चिडते आणि मोठ्याने मोठ्या आईला म्हणते, मोठी आई जा बरं तुम्ही इथून. आता सर्वजण आश्चर्याने पल्लवीकडे बघू लागतात. कारण पल्लवी आवाज चढून बोललेली असते. मग पल्लवी भानावर येते आणि स्वतःचा राग कंट्रोल करत म्हणते, नाही म्हणजे त्या म्हणतायत ना की देवापुढे दिवा लावायचा आहे. मग त्यांना करू देत त्यांच्या मनासारखं. विनायक म्हणतो की बरं बरं ठीक आहे, चला आपण निघूयात. आणि पल्लवी काही लागलं तर फोन कर. आणि मग घरातले बाकीचे सर्वजण तिथून निघून जातात. मागे पल्लवी प्रभाकर सरांकडे बघते. तिला त्यांची अवस्था बघवत नसते. ते एकटक आदिती मॅमकडेच बघत असतात. पल्लवी म्हणते की बाबा काहीतरी बोला, मला कळतंय की तुम्हाला खूप त्रास होतोय. तरीही तुम्ही तो त्रास दाखवा. हवं तर रडा पण प्लीज व्यक्त व्हा बाबा. ह्या भावना अशा मनात दाबून ठेवू नका, तुम्हाला आणखी त्रास होईल. बाबा प्लीज बोला काहीतरी. परंतु प्रभाकर सर मात्र एकटक आदिती मॅमकडेच बघत असतात. इकडे काही वेळाने सर्वजण आतमध्ये जातात. डॉक्टरसुद्धा आलेले असतात. डॉक्टर म्हणत असतात की अधूनमधून BP चेक करावा लागेल. शांतनू म्हणतो की डॉक्टर बरी होईल ना ती, लवकर शुद्धीवर येईल ना ती. डॉक्टर म्हणतात की हे बघा आपण थोडा वेळ वाट बघूयात, पण आता काहीच सांगू शकत नाही. पल्लवी त्यांना काही प्रश्न विचारत असते. डॉक्टर त्यांना माहिती देत असतात. आणि त्याच वेळेस आदिती मॅमच्या बोटांची हालचाल सुरू होते. त्याच्याकडे प्रभाकर सरांची नजर जाते. शांतनूही ते बघतो. पल्लवी बघते आणि सर्वांच्या गालावर हळूहळू हसू उमटवू लागतं. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे विनायक मोठी आई आणि मोठ्या काकांना म्हणत असतो की मला असं वाटतंय की आदिती काकूंनी मला बघितलंय. मोठी आई म्हणते की काय, कधी आणि कसं. विनायक सांगतो की गोळी मारताना. तेवढ्यातच विनायकला पल्लवीचा फोन येतो. पल्लवी सांगते की आईंची तब्येत सुधारतीये, त्या लवकरच शुद्धीवर येतील. तेवढ्यात विनायक म्हणतो की काय. तेव्हा मोठे काका विनायकला म्हणतात की अरे विनायक बोल ना, काय झालं. विनायक सांगतो की लवकरच ती कोमामधून बाहेर येतीये. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते समृद्धी पोळ, सुविभा पारकर, सुमन कुलकर्णी, रेणुका बिराडे, श्रीराम, विजू, मुकुंद कुलकर्णी, सुमन माने, कमल गावडे, आरती भोगसे, आकाश जाधव, सुशीला, कैलास जाधव, सोनाली घालमे, अजय घाटगे, मंदा खरे, सुषमा, संगीता कांबळे, शोभा माने, राजश्री मायेकर, राम गायकवाड, सुवर्णा शिंदे, सायली जाधव, अश्विनी मामलेकर, किरण आर्चेकर, युवराज एवंडे, प्रेमा येलवे, सुप्रिया बेडे, रुपाली पाटील, छाया कांबळे, गोविंद परब, विलास कारंजे, सुधाकर सोनार, वैभव कुश्ते, मंगेश कदम, वैशाली कोल्हे, शिल्पा कातमे, शालिनी सालवणकर, दिव्या बोरकर, आराधना, सुमन मोरे, जगन्नाथ, संतोष राजगुरू, मानसी राऊत, रोहित पाटील, धनश्री देशमाने, मधुरी वाळुंज, शैला मांडगे, रोहिणी घोटकर, संध्या घाटगे, उर्मिला, निवेदिता नाईक, ओमकार, सारिका शिंदे, रचना पारधिये, उत्तम जाधव, सुलताना सय्यद, पद्मसिंग, रवी कवडे, सपना सेप, बीना परांजपे. या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.